हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. तर खूप छान अशी सकाळ झालेली आहे. तर आता खूप वेळ झाला, म्हणजे 6 वाजलेले आहेत. तरी पण बघू शकता इकडं तुम्ही किती उजळले. म्हणजे अगोदर 6ला ना थोडासा अंधार असायचा, पण आता पूर्णच ऊन पडल्यासारखं झाले. आणि आता इकडं आलं आहे म्हटल्यावर माझं आपलं निवांतच चाललेलं असतं. तसंही मी तिकडं पण लवकर उठतच नाही. पण बघू शकता ही आईने लावलेली तुळस आहे, हे मोगऱ्याचं झाड आहे छान. तर सकाळी सकाळी झाडांकडे बघितलं ना छान वाटतं. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आईनं बनवलेलं मटणाची रेसिपी. तर खूप छान मटण बनवते आई, आणि एकदम साधं सोपं असतं, कुणालाही बनवता येईल असं, जास्त मसाले न वापरता. तर मी दाखवते तुम्हाला ती कसं करते ते. तर तिने इथं ना मटणाला ना सुहाना मसाला आणि मीठ, हळद लावून घ्यायला लागलेले आहे. तर हे अर्धा किलो मटण आहे, आणि त्याचं जी चरबी होती ना, त्याला आता मांदं म्हणते ती साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि बाकीचं जो मटण आहे ना, त्याला मसाला लावलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आता इथं हे वाटण तयार आहे, बघू शकताय. ह्यातमध्ये ना फक्त आलं, लसूण, खोबरं, जिरं आणि हळद एवढंच आहे. बाकी काही कांदा, टोमॅटो असं वगैरे काही नाही आहे. तर हा तिचा ना साधा सोपा मसाला आहे. तर बघू शकताय. आणि आई कसं करते ना, जो हा मसाला आहे ना, जो आपण बारीक केला आहे, खोबरं, लसूण, जिरं याचा, तर हाच मसाला ना ती मटणाला पण लावत असते. तरी ती आता इथं लावून घेते सगळं मटणाला एकदम व्यवस्थित. आणि आता छान प्रकारे लावून झालेलं आहे. तर ती नेहमीच फोडणी करताना ना, जेव्हा आपण मटण चिकन बनवतो ना, तेव्हा तेल टाकते. तेलामध्ये ना ठेचलेला लसूण टाकते नेहमीच. जरी आपण वाटणामध्ये लसूण टाकला असला तरी पण फोडणीला ठेचलेला लसूण टाकतेच. तर आता इथं लसूण वगैरे टाकलेलं आहे. आणि पहिल्यांदा तिनं ते मांदं टाकून घेतलं, तर ते भाजून झालं की नाही, नंतर मग त्यात हे सगळं मटण टाकून घेतलेलं आहे. तर हे अर्धा किलो मटण आहे, आणि आम्ही तिघंजणच आहोत घरात, त्यामुळं एवढं सफिशियंट होतं आम्हाला. तर नाही, ज्यांना कोणाला मटणाची रेसिपी येत नाही ना, त्यांच्यासाठी तर एकदम साधी सोपी आहे. तर आता मटणाला ना आपण पाणी सुटू द्यायचं आहे. तर त्यासाठीच वरती ताट झाकायचं आहे, गॅसची फ्लेम जरा कमीच करायची आहे, आणि वरून हे पाणी टाकून घ्यायचं आहे गरम होण्यासाठी. तर हे पाणी ना ज्या मिक्सरमध्ये ना, ज्या भांड्यात आपण वाटण केलं होतं ना, त्याच भांडं विसळून टाकलेलं आहे. आणि नंतर आता आपण याला पाणी सुटू द्यायचं आहे. तर दुसरा प्रश्न म्हणजे की स्पाईनची ज्यांची सर्जरी झालेली आहे, तर त्या पेशंटची लाईफ ना एकदम अशी आधू झाल्यासारखी होते असं म्हणतात. त्यांना काही करता वगैरे येत नाही. तर त्याविषयी पण मला सांगायचं आहे. तर ही आई आहे, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आईचं ना 2 महिन्यापूर्वी ना स्पाईनचं ऑपरेशन झाले. म्हणजे मणक्याची गादी सरकली होती, त्याचं तिचं ऑपरेशन केलेलं आहे. तर ती ना असं उभं राहून सगळी कामं करू शकते. फक्त ना अजून 2 महिने ती बसू नाही शकत. 2 महिने झाले की नाही, तिला बसायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तर उभं राहून ना ती सगळं कामं करते, स्वयंपाक वगैरे सगळं करते ती. आणि तिनं आता गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला आहे, किचन ओटा वगैरे. आणि बघू शकताय आपल्या मटणाला पण ना छान प्रकारे असं पाणी सुटलेलं आहे. इथं तेल सुटलेलं आहे, तेल म्हणा पाणी म्हणा. तर बघू शकताय, मला तर नाही बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे की कधी एकदा खाईन असं झालं आहे. खूप दिवस झालं ना आईच्या हातचं मटण खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे. आणि तुम्ही पण तुमच्या घरी नाही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर नवशिक्यांसाठी पण खूप छान रेसिपी आहे ही. आणि तुम्ही पण अशीच बनवता का, किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता, तुमच्या आईची रेसिपी कशी आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आईने ना खाली, तिची पण हाईट माझ्यासारखीच छोटी आहे, त्यामुळे तिने खाली घेतलेलं आहे आणि व्यवस्थित प्रकारे ती हलवून घ्यायला लागलेली आहे. आणि आता डबल आप ती त्यात ठेवले गॅसवरती तिनं. आणि नंतर आता आपण हे यामध्ये ना जे गरम झालेलं होतं ना, ते पाणी टाकून घेणार आहोत. आणि तेवढ्याच पाण्यामध्ये ना आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. खरं तर मी मटण कुकरला लावणार होते, पण आईला आणि पप्पांना कुकरला लावलेलं मटण आवडत नाही. तर त्यामुळेच ह्याच्यावरच पातेल्यामध्येच करायचं म्हटलं. आणि तसंही आईला कुकरवरचं जमत नाही जास्त, त्यामुळे. आणि मला पण पप्पांना पण तिच्या हातचंच खायचं होतं.
तर त्यामुळे मग गॅसवरच बनवले. शक्यतो ज्या दिवशी मटण असेल त्या दिवशी आम्ही चुलीवरच करतो मटण, पण आता आई खाली बसू शकत नाही, त्यामुळे इथून पुढे आता गॅसच वापरावा लागणार आहे. आणि आता इथं मटण आपलं शिजतं आहे, कमीत कमी अर्धा तास तर लागणारच आहे मटणाला शिजायला, कारण जर कुकरला लावलं असतं तर ते लवकर झालं असतं. आता अर्धा तास आपण वाट बघूया मटण शिजायची. आणि नंतर तोवर मी इथं आता मोबाईलचं माझं काय बाकीचं एडिटिंग वगैरे काय असतं ना ते करून घ्यायला लागलेले आहे. आणि इथं आल्यापासून ना आई सगळं स्वतःच करते. बाकी जे वाकायचं काय असेल ना तर तेच फक्त मी करत असते. बाकी मग स्वयंपाक म्हणा किंवा घरातलं काही म्हणा तर सगळं तेच करत असते. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की ऑपरेशन झाल्यापासून ना ती खरंच खूप ठीक आहे. म्हणजे कमीत कमी तिला दुखायचा तरी त्रास कमी आलेला आहे. आता बऱ्याच वेळा ना लोक घाबरून ना ऑपरेशन करत नाहीत, तर खरंच ऑपरेशन करायला पाहिजे, म्हणजे तेवढा त्रास तुमचा कमी होईल तेवढ्या वेळासाठी. तर मी हे आईच्या अनुभवावरून सांगते, म्हणजे घरातल्याच आमचा अनुभव आहे. तर ऑपरेशन केल्यावर ना माणूस एकदम व्यवस्थित होतं असं मला तरी वाटतं. आणि बघू शकताय ती ना सगळंच करू शकते जे काय उभारून करायचं आहे ते. आणि ती अधूनमधून सारखी चेक करत होती की शिजलं आहे का, कारण मटण खाली लागायची शक्यता असते जर पाणी आटलं तर. त्यामुळे तर घरात ना सगळीकडे ती अशी फिरू वगैरे शकते. आणि तिला इथं आल्यापासून ना खरंच खूप छान वाटते. आणि पप्पा तर खूप खुश आहेत आई आल्यापासून. गेले आता 6 महिने तर आई आबूकडे होती, 2 महिने माझ्याकडे होती. 7-8 महिने झाले ना पप्पा एकटेच आहेत घरात. आणि आता इथं आपलं मटण शिजलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. तर खूप छान स्मॉल पीसेस केले होते, त्यामुळं मटण कमी वेळात शिजलेलं आहे. आणि मस्तपैकी इथं आता मटण तयार झालेलं आहे छान असं. तर मी टेस्ट करून बघते आता. तर आता मटण ना शिजले, मिठातलं तेवढं मी खाणार आहे, नंतर ह्याचं कालवण करायचं आहे. तर लय छान मटण केलं आहे आईनं. तर याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. छान बनवलंय मटण तिने खरंच. आणि आता मी खाऊन बघते. शिजलंय. भाकर आणि मिठाचं मटण खाणार आहे मी. नंतर रस्सा केलेला पण व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर इथं मला दिले मटण आईने काढून, आणि नंतर आता ती पप्पांना घेऊन चाललेली आहे. तर ती आता पप्पांना द्यायला लागली. आणि खाल्ले. लय दिवस झाला आमच्या पप्पानी आईनं बनवलेलं मटण खाल्लं नव्हतं, आहे ना हो बाबा. आम्ही बनवते तू, पण आई लय छान बनवते आहे ना. आणि इथं तिनं कालवण पण करून घेतलंय मटणाचा रस्सा. तर बघू शकताय तुम्ही छान असा रस्सा तयार होतो. तर ह्यात जास्त काही नाही, फक्त गरम पाणी आणि आपलं जे तिखट असतं ते टाकलेलं आहे. तर आता कोथिंबीर कमी आहे, कारण आता इथं काही सांगलीसारखं पटकन भेटत नाही सगळं. तर आता इकडं ऊन भरपूर आहे, भरपूर म्हणजे खूपच जास्त ऊन आहे. आणि मला खरंच वाटतं की उन्हाने काय तर होते की काय, इतकं म्हणजे असं गरम होते. आणि बाहेर झाडाच्या सावलीला जरी गेलं ना तरी अशा उन्हाच्या झळा लागते त्या. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. तर आई पप्पा तिकडं सावलीला जाऊन बसलेत, बघू शकताय. आणि सारखं आईला ना कोणतरी असं बघायला येतच असतं. म्हणजे रस्त्याने वगैरे जाताना जरी कोण दिसलं तर ते तिला बोलतात, बरं वाईट विचारतात. आणि पप्पा पण घरीच आहेत. तर पप्पांना डोळे आले असल्यामुळे पप्पा पण आज घरीच आहेत. ते पण गेले नाहीत. उन्हाचा पण खूप त्रास होतो सगळ्यांनाच त्याच्यामुळे होते. आणि बघू शकताय तुम्ही इथे किती ऊन आहे ते. तर बघू शकता एकदम लय म्हणजे लय कडक ऊन आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला मम्मी पप्पाचे व्हिडिओज बघायला आवडतील का ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर तुमचं असंच मला प्रेम राहू द्या. आणि आपल्या चॅनलला ना तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.